नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भाडीबीटी पोर्टल अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अनुदान रखडले. पूर्व समिती पत्र वाटप बेमुदत बंद. कृषी यांत्रिकीकरणासह कृषी योजनांमधील विविध योजनेसाठी अनुदान योजनांची प्रक्रिया गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून रखडली आहे. पाक-अफगाण वॉर. पाकिस्तान-अफगाणिस्तान युद्ध. भारत दोन्ही देशात काय निर्यात करतो? पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील युद्ध आणि वाढत्या तणावामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा मार्केट. लिलावापूर्वी कांद्याला 700 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्यानंतर दर थेट 1120 वर. लिलावावेळी भावात चढउतार होत असल्याचे लक्षात येताच काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र प्रशासनाने समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले आहे. फर्टिलायझर प्राईस हाईक. खतांच्या दरात मोठी वाढ. खरीपपूर्वी शेतकऱ्यांचे गणित बिघडले. रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे खरीप हंगामापूर्वीच शेतकरी आर्थिक दबावात आले आहेत. उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता असल्याने शेतीचे नियोजनच विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. कांदा मार्केटमध्ये दरातील घसरण सुरूच. दर घसरणीला कोण कारणीभूत ठरते? नाशिकसह राज्यातील महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये दरातील घसरण सुरूच आहे. मुरा, जाफराबादी, सुरती मशीनचे लिलावात सहभागी होण्यासाठी इथे संपर्क साधा. अनेक शेतकरी शेतीसोबत पशुधनावर खर्च करीत आहेत. दूध व्यवसाय वाढू लागला आहे. कापूस खरेदी. CCI केंद्राचे शटडाऊन. शेतकऱ्यांची कापूस कोंडी वाढली. कापूस खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी दर मिळत असताना सरकारी खरेदी बंद झाल्याचे शेतकऱ्यांनी कापूस कोंडी झाली असून मोठ्या आर्थिक फटक्याची भीती व्यक्त केली जात आहे. गाळप परवाना न घेता ऊसाचे गाळप केल्याप्रकरणी या साखर कारखान्याला 28 कोटी 35 लाखांचा दंड. साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बैलाची FRP रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही गोकुळ शुगरने मागील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप केले होते. एका बिघ्याला 10 क्विंटल हरभरा उत्पादन. काढणीला मजुरी किती लागली? भाव काय मिळाला? उत्पादन जास्त आणि समाधानकारक बाजारभाव यामुळे बळीराजाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.